भारताच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा राज्याचे पणन मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाला। यावेळी उपस्थितांना संबोधित करताना सर्व लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांच्या सहकार्याने धुळे जिल्ह्याला विकासाच्या बाबतीत देशाच्या नकाशावर आणण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले। प्रधानमंत्री आणि मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेतील विकसित भारतात धुळे जिल्ह्याचे महत्त्वपूर्ण योगदान असेल असे ते म्हणाले। जिल्ह्याच्या विकासासाठी तयार करण्यात आलेल्या आराखड्यात लॉजिस्टिक पार्क, MIDCचे विस्तारीकरण आणि ड्राय पोर्ट यांसारख्या प्रकल्पांवर विशेष लक्ष दिले जात असल्याचेही त्यांनी नमूद केले। या सोहळ्याला खासदार, आमदार, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, स्वातंत्र्य सैनिक, नागरिक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। धुळे जिल्ह्यात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांसह पोलीस कर्मचाऱ्यांचा यावेळी पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। स्वतंत्रतेच्या 79व्या दिनानिमित्त आयोजित सोहळ्यास उपस्थित आदरणीय स्वातंत्र्य सैनिक, ज्येष्ठ नागरिक, लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी, पत्रकार, खेळाडू, विद्यार्थी आणि उपस्थित बंधू भगिनींसह जिल्हावासियांना स्वातंत्र्य दिनाच्या मनपूर्वक लाख लाख शुभेच्छा। मैंने ढूंढा बहुत वो जहां न मिला, मेरे वतन जैसा ना जमीन ना कोई आसमां मिला। पवित्र असा भारत भूमीला शतश नमन करतो। आज 78 वर्षापूर्वी भारताने इंग्रजांची गुलामगिरीच्या बेड्या तोडत स्वतंत्रपणे आपला तिरंगा झेंडा फडकवला होता। त्या स्वतंत्र लढ्यात आपल्या जिल्ह्याचेही योगदान मोठे आहे, याचा आपल्या सर्वांना अभिमान आहे। राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली आपला महाराष्ट्र शासनाची प्रगतीकडे वाटचाल सुरू आहे। म्हणून म्हणावेसे वाटते, दे सलामी इस तिरंगे को, दे सलामी इस तिरंगे को जिससे तेरी शान है, सर हमेशा ऊंचा रखना इसका, जब तक दिल में जान है, जब तक दिल में जान है।